पुण्यातील हा सुंदर स्वामी समर्थांचा मठ तुम्हाला माहिती आहे का? अगदी गजबजलेल्या गर्दीत असणारा शांत सुंदर स्वामी समर्थांचा मठ. पुण्यातील तुळशीबाग माहीत नाही अशी एकही व्यक्ती नसणार. तर अगदी तुळशीबागेलाच लागून असणाऱ्या बुधवार पेठ येथे हा अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ आहे. या पवित्र मठामध्ये स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी 3 दिवस निवास केलेला आहे. तर हा मठ कैलासवासी स्वामी भक्त अण्णासाहेब हरिशेठ विरकर शेटे यांच्या स्वामी भक्तीचे प्रतीक आहे. हरी अण्णा आणि त्यांचे कुटुंब प्रत्येक महिन्याला अक्कलकोट येथे दर्शनासाठी जायचे. पण 1785 मध्ये एक चमत्कार झाला आणि स्वामी समर्थ त्यांच्या घरी आले आणि अंगणामध्ये औदुंबराचे एक झाड होतं, त्या झाडाखाली बसले. तिथंच त्यांनी 3 दिवस निवास केला आणि हरी अण्णांना आपल्या चरण पादुका भेट म्हणून दिल्या. स्वतः स्वामी समर्थांनी दिलेल्या चरण पादुका भेट म्हणून मिळाल्या म्हणून हरी अण्णा खूप आनंदी झाले. स्वामी समर्थांनी त्यांना तिथेच आपली सेवा करण्याचा आदेश दिला. हरी अण्णांनी आपल्या घरातच मग एक मठ स्थापन केला आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासांपर्यंत स्वामी पादुकांची सेवा केली. एका छोट्या बोळीमधून मठामध्ये प्रवेश करता येतो. आतमध्ये आल्यावर सगळ्यात आधी आपल्याला एक औदुंबराचं झाड दिसतं. त्याचं दर्शन घेतल्यावर तिथे बाजूलाच एक सुंदर असं दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराच्या बाजूला एक छोटं शिवलिंग पण आहे. शिवलिंगाचं दर्शन घेऊन, दत्तगुरूंचं दर्शन घेऊन मग आपण मेन मंदिरामध्ये येतो. तिथे मुख्य मंदिरामध्ये स्वामी महाराजांची अतिशय सुंदर बघतच राहावी अशी एक मनमोहक मूर्ती आहे. मूर्तीचं दर्शन घेऊन झाल्यावर तिथे बाजूलाच समोरच जपमाळ करण्यासाठी एक छान अशी जागा आहे. तिथे बसल्यावर अगदी मन शांत होऊन जातं. तर या गुरुपौर्णिमेला नक्की भेट द्या ह्या मठामध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.